जोहार मित्रांनो, हा जो तुम्ही जमाव बघताय हा जमाव तलासरी तालुक्यातील कोचाई बोरमाळ या ठिकाणी सध्या सुरू असलेल्या एक्सप्रेसवे हायवे दरम्यान ज्या बाधित शेतकरी कुटुंबाची जागा, घर, झाडं झुडपं गेलेली आहेत अशा बाधित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून कोणताही मोबदला न देता प्रशासनाकडून आम्हाला आमच्या हक्काच्या जागेवरून हाकलपट्टी केली जात आहे असा आरोप बाधित शेतकरी यावेळेस प्रशासनावर करताना दिसून आले। बाधित शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता प्रशासनाने अशा कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या जागेवरून हाकलपट्टी केली असा आरोप सध्या बाधित शेतकरी कुटुंब करताना दिसून आले। ही पूर्ण घटना नेमकी काय आहे याविषयी माझी प्रतिक्रिया या व्हिडिओमध्ये मांडलेली आहे, तर हा व्हिडिओ एकदा नक्की पूर्ण बघून घ्या। नमस्कार, मी अरविंद बेंडगा आणि गेल्या काही 2 दिवसांपासून तुम्ही पाहत असाल तलासरी तालुक्यातील कोचाई बोरमाळ या ठिकाणी जो एक्सप्रेसवे हायवे होतो, या जे बाधित शेतकरी कुटुंब आहेत त्या शेतकरी कुटुंबांना मोबदला न मिळता हा एक्सप्रेसवे हायवे बनवला जातोय असा आरोप करताना बाधित कुटुंब यावेळी दिसून आले। एकंदरीत ही पूर्ण घटना काय आहे या घटनेवरती माझी प्रतिक्रिया या व्हिडिओमध्ये मांडणार आहे, कारण 2 दिवस त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेऊन या चॅनलवर आपण आपल्या व्ह्यूअर्स पर्यंत प्रशासनासमोर मांडलेला आहे। खरं सांगायला गेलो तर त्या ठिकाणी या पूर्ण घटनेची माहिती घेत असताना एक गोष्ट जी लक्षात आली ती कुठेतरी जे बाधित शेतकरी कुटुंब आहेत ते गेल्या 3-4 पिढ्यांपासून ती शेती कसत होते आणि त्याच्यामध्ये भात वगैरे लावून खात होते, मात्र जी जमीन कसत होती ती जमीन खूप आधी 2-4 पिढ्या आधी ती जागा कुणाच्या तरी दुसऱ्यांच्या नावी झालेली होती किंवा त्यावेळेस शेठ सावकार होते त्यांच्या नावाने ती जागा होती। आणि ज्यावेळेस हा एक्सप्रेसवे हायवे इथून गेला त्यावेळेस जे 7 बारे निघाले, हे 7 बारे सावकार शेठ यांचे निघाले आणि परस्पर प्रशासनाने त्या जागेची पाहणी न करता जागा कुणाची आहे या गोष्टीची पडताळणी न करता अप्रत्यक्षपणे शेठ सावकारांना त्या जमिनीचा मोबदला दिला गेला। आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात कुठेतरी जे दलाल लोक आहेत या दलाल लोकांनी या अशिक्षित अडाणी आदिवासी शेतकरी कुटुंबांना फसवून या दलाल लोकांनी स्वतःचे खिसे भरलेले आहेत असा आरोपही यावेळेस बाधित शेतकरी कुटुंब सांगताना बोलताना दिसून आले। एका बाजूला पोलीस प्रशासन या सर्व बाधित कुटुंबांना विरोध करत असताना रोखतानाही दिसून येत आहे, मात्र जे पोलीस आहेत तेही आपले आदिवासीच असल्यामुळे काही पोलिसांशी मी चर्चा केली असताना असंही समजलं की त्यांनाही बाधित कुटुंबांना बघून दुःख होतंय, मात्र त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे आणि त्यांना नोकरी जरी टिकवायची असेल तर प्रशासनाने जे काम त्यांना सोपलेलं आहे, जे काम त्यांना दिलेलं आहे ते त्यांना करणं भाग आहे असंही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले। आपल्याच ताई आपल्याच आईशी भांडताना या वेळीच दिसून आले आणि आम्हालाही कुठेतरी वाटतं की बाधित कुटुंबांना मोबदला भेटला पाहिजे, मात्र प्रशासनाचेच काही व्यक्ती ज्या प्रशासनाने पूर्ण वरच्या लेवलला आणि जे दलाल आहेत या दलालांना पकडून पूर्ण पैशांचं वितरण केला आणि जे कसत होते त्यांना मात्र आजपर्यंत रुपयाही भेटला नाही अशी भयानक परिस्थिती कोचाई बोरमाळ या ठिकाणी होत असलेल्या एक्सप्रेसवे हायवेची घटना आपल्याला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये पाहावयास मिळली असेल। अशी ही दुःखदायक घटना
कुठेतरी होत आहे आणि या घटनेचा निषेध पूर्ण जिल्ह्याभर पूर्ण महाराष्ट्रभर होते। कारण गेल्या वेळेसही धानोरीमध्ये असाच एक प्रकार झाला आणि या प्रकारामुळे पूर्ण महाराष्ट्र जागलेलं होतं। आज परत एकदा ती वेळ आपल्या आदिवासी गोरगरीब शेतकऱ्यांवर आलेली आहे आणि आता जी घटना घडलेली आहे ती तलासरी तालुक्यातील कोचाई बोरमाळ या ठिकाणी ही घटना सध्या सुरू आहे आणि बाधित कुटुंब अक्षरशः रडताना दिसून आले आणि पोलीस प्रशासन आणि बाधित कुटुंब याच्यामध्ये बाचाबाची झाली आणि याच्यामध्ये काही जणांचा मारही लागले, काही जणांचे कपडे फाटले, काही जणांचे मोबाईल तोडले, अशी घटना घडली आणि प्रत्यक्ष त्या घटनेचे काही क्लिप्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण प्रसारित केलेले होते, तेही तुम्ही पाहिले असेल। अशी ही घटना पुन्हा कुठे होऊ नये यासाठी आदिवासी समाजाने एकत्र येणं, सर्व संघटनांनी एकत्र येणं आणि जागृत होणं खूप गरजेचं आहे। हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांना हात जोडून प्रत्येकाला एक विनवणी करतो आणि या पूर्ण विषयावरती 2 दिवसात जो काही मी ग्राउंड रिपोर्ट घेतला आणि ज्या काही तिथल्या गोष्टी प्रत्यक्ष जाणून घेतल्या त्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडला। एक बाधित शेतकऱ्यांचे म्हणणं आहे की आम्ही गेल्या कित्येक पिढ्यांपासून या जागेवर राहतो आणि आमच्या कित्येक पिढ्यांपासून आम्ही ही शेती कसून खातोय आणि आम्ही ज्या जमिनी कब्जात ठेवलेल्या आहेत, ज्या जमिनी कब्जात घेऊन आम्ही कसून खातोय, या कसून खात असलेल्या जमिनीचा आम्हाला प्रशासनाने मोबदला दिलाच पाहिजे आणि आमची जी काही झाडं झुडपं गेलीत त्या झाडा झुडपांचाही आम्हाला मोबदला दिला पाहिजे अशी मागणी यावेळेस बाधित कुटुंब करताना दिसून आली। मात्र प्रशासनाकडून जो काही पैसा वाटण्यात आला तो पूर्ण पैसा दलाल लोकांना जाऊन मिळाला आणि हा पैसा स्थानिक गोरगरीब जनतेला किंवा स्थानिक बाधित शेतकरी कुटुंबांना मिळाला नाही आणि यामुळे हे कुटुंब सध्या हा जो एक्सप्रेसवे हायवे होतोय याला विरोध करताना आपल्याला दिसून येत आहेत। बाधित कुटुंब यावेळेस एकच मागणी करताना दिसून आले की प्रशासनाने ज्या आमच्या जागा कब्जात घेतल्या आहेत या जाग्याचा मोबदला आम्हाला भेटला पाहिजे। आमची जी झाडं झुडपं जे काही गेले त्या सर्वांची पैसे आम्हाला मिळाले पाहिजे, तरच आम्ही हा एक्सप्रेसवे हायवे बनू देऊ, नाहीतर आमचा विरोध असाच असेल। तर काही कुटुंबाच्या प्रतिक्रिया होत्या की आमची पूर्ण जागा पूर्ण जमीन या एक्सप्रेसवे हायवे मध्ये गेली आणि आता आम्ही जगणार कसं, कारण आम्हाला प्रशासनाने जागेचा मोबदला सुद्धा दिलेला नाही, आमच्या मुलाबाळांना शिकवणार कसं, हाही एक प्रश्न या बाधित कुटुंबाने उपस्थित केला। तर ह्या सर्व गोष्टी बघताना खूप दुःख वाटतंय की अशा घटना फक्त आदिवासी समाजावरच आदिवासी लोकांवरच का होतात, हाही एक मोठा प्रश्न उपस्थित होतो। एकंदरीत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। भेटूया लवकरच पुन्हा एखाद्या अशा नवीन बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत सर्वांना अरविंद बेंडगाचा नमस्कार।